मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या मुंबई पोलिसांवरती असते तेच मुंबई पोलीस सध्या आपला जीव मुठीत घेऊन जगतायत। जीवाची पर्वा न करताना हे पोलीस मुंबईकरांना सेवा देतात, पण आज त्यांच्या परिवाराचा जीव, त्यांचा स्वतःचा जीव ते मुठीत घेऊन जगतायत आणि याला कारण ठरते ती म्हणजे पोलीस वसाहतच। मी सध्या मालाडच्या पोलीस वसाहतीमध्ये आपण एकंदरीतच या संपूर्ण पोलीस वसाहतीची अवस्था पाहू शकतो। जीर्ण झालेली आहे पूर्ण इमारत। खरं तर या संपूर्ण ठिकाणी दोन इमारती आहेत, अ आणि ब, आणि एका इमारतीमध्ये जवळपास 48 घरं आहेत, तर एकूण जवळपास 96 घरं या इमारतीमध्ये आहेत आणि आपण पाहतोय की संपूर्ण इमारत जी आहे ती जीर्ण झालेली आहे। आता ज्यांना परवडत आहे त्यांनी आपलं घर आतून मजबूत केलेलं आहे, पण बाल्कनी असो, बाल्कनीची आपण जर अवस्था पाहिली तर बाल्कनी असो, कुठे कुठे स्लॅब जो आहे तो थोडाफार पडलेला आपल्याला दिसतोय। जिने जे आहेत, जिन्यांना तडे गेलेले आहेत। इमारतीची जी भिंत आहे त्या भिंतींना जे आहेत ते आपण पाहतो की तडे गेलेले आहेत, किंवा मधला पॅसेज असेल तर पॅसेजमध्ये अनेक तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। पण इथे मुद्दा असा आहे की या इमारती जीर्ण आहेत, पण सध्या मालाड वसाहतीतील या संपूर्ण या सर्व कुटुंबांची अवस्था अशी झाली आहे की कुणी घर देतं का घर, किंवा ना घर का ना घाट का। त्याचं कारण म्हणजे त्यांना ही इमारत जी आहे ती रिकामी करण्याची नोटीस आलेली आहे। नेमकं प्रकरण काय जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः या इमारतीत राहणारे रहिवासी आहेत। आपण पाहतोय की त्यांचे कच्चे बच्चे सुद्धा इथे आहेत, तर या सर्वांना घेऊन नेमकं जायचं कसं आणि कुठे जायचा हा प्रश्न त्यांना पडलेला आहे। ताई, मला सांगा, हे कधीपासून प्रकरण सुरू झालेलं आहे? हे प्रकरण आहे हे फेब्रुवारीमध्ये चालू झालेलं आहे। फेब्रुवारीमध्ये आमच्याकडे जे सिनियर सर होते, दुष्यंत चव्हाण सर, तर त्यांनी आम्हाला नोटीस दिलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी 2019ची ऑडिट लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये C2 मध्ये आमची गेली होती। C2 म्हणजे तुम्ही रिपेअर करू शकता। त्यानंतर सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही रूमचं स्वतः कुठे। मला सांगा, 2019ची नोटीस म्हणजे 2019ला ऑडिट झालं होतं तेव्हा कळवलं नव्हतं? नाही, तेव्हा आम्हाला कळवलेलं नव्हतं। तेव्हा आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नव्हती आणि आत्ता 2026मध्ये ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्हाला मग रिकामी करायला सांगितलेलं आहे। पण रिकामी करायला सांगितलेले असताना सुद्धा त्याच वेळेला आमच्याकडे 2026मध्ये मार्चमध्ये हे इतके रूम आम्हाला खाली दाखवलेले आहेत, म्हणजे कक्षा 8ला याची कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेलेली नसावी आणि याच्यामुळे आम्हालाही कळत नव्हतं की नक्की काय प्रकार चालू आहे। ए आणि बी मधला हा सर्व रूम खाली आहे ते दाखवलेले। त्यानंतर एप्रिलमध्ये या इथे रूम लागलेले सुद्धा आहेत। ओके, आपण हे जे मार्क केलेलं आहे हे रूम्स जे आहेत हे लागलेले रूम्स आहेत, तिथे लोक जे आहेत ते राहायला आलेले आहेत। हां, तर आता आमच्या इथे ए मध्ये 3ऱ्या फ्लोअरवरती एप्रिलमध्येच आता एक कुटुंब राहायला सुद्धा आलेलं आहे। जर आम्हाला तुम्ही फेब्रुवारीमध्ये खाली करा म्हणून सांगतायत, तर या इथे तुम्ही रूम दाखवून त्यांना रूम कसे काय अलॉट करतात आहे, तर त्यामुळे आम्ही सुद्धा निश्चिंतच होतो। तुम्ही पण याच इमारतीत राहता? तर आता इमारत एकंदरीत जीर्ण झालेली आहे, ती खाली करावीच लागेल, पण तुम्हाला उशिरा कम्युनिकेट करण्यात आलं कारण की 19ला म्हणतात की नोटीस आलेली आहे आणि तुम्हाला फेब्रुवारीमध्ये सांगतात? हो, फेब्रुवारी 26मध्ये आम्हाला नोटीस आलेली आहे। तोपर्यंत आम्हाला इथे काय चाललं आहे हे याची कुठलीच कल्पना नव्हती आणि पोलीस स्टेशनहूनही आमच्याकडे काहीच अशी माहिती येत नव्हती की तुम्हाला रूम खाली करायचे आहेत किंवा काय, असं काहीच येत नव्हतं। आणि 2026 फेब्रुवारीमध्ये आम्हाला डायरेक्ट नोटीस आली आहे आणि तात्काळ रिकामी करावे हे असे सांगण्यात आलेले आहेत। मला सांगा तुम्ही की नोटीस पीडब्ल्यूडीच्या अंडर आहे ना, हे पीडब्ल्यूडीने पाठवायला हवी, तर नोटीस कोणी पाठवली होती? पोलीस स्टेशन सिनियर साहेब। पण आता मला प्रॉब्लेम काय आता रिकामी करायला, म्हणजे तुम्हाला सांगतायत की तुम्ही घरं रिकामी करा, आता प्रॉब्लेम काय त्यात तुम्हाला? प्रॉब्लेम सर असा आहे की आता बघा इथे 10वीची मुलं आहेत, त्यानंतर 12वी, सगळीच आमची शाळेची मुलं आहेत। ही शाळेची मुलं घेऊन आम्ही आता कुठेही जाऊ शकत नाही, तर आम्ही त्यांना आता असं सांगतोय की आम्हाला पर्याय जो काही आहे तो या विभागातच द्या की त्यामुळे मुलांच्या शाळेचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही। बरोबर। हां, शाळेसाठीच आमचा मुद्दा तोच आहे की शाळेसाठीच तुम्ही मुलांसाठीच कुठेतरी पर्यायी व्यवस्था द्या जवळपास। सध्या काही त्यांनी एक ऑल्टरनेट ऑप्शन, तुम्ही कुणाची भेट घेतली आहे का? ऑल्टरनेट ऑप्शन त्यांनी दिला आहे का? आम्ही त्या दिवशी कक्षा 8ला गेलो होतो या संदर्भात। आपल्या प्रेक्षकांसाठी एक सांगा, कक्षा 8 म्हणजे काय असतं? कक्षा 8 म्हणजे ज्या ठिकाणाहून आम्हाला रूम अलॉट होतात, तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली की याप्रमाणे सगळं इथे चालू आहे, तर ते म्हणतात आम्हाला याची कुठलीही माहिती इथपर्यंत आली नव्हती, तर त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं आता जे आम्हाला सांगतायत की तुम्ही ई आवासमध्ये फॉर्म भरा,
पण ई आवासमध्ये फॉर्म भरायचे तर ते कक्षा 8लाच फॉर्म जातात. पण कक्षा 8लाच जर ही गोष्ट माहिती नसेल तर ते आमच्यापर्यंत येतच नव्हतं ई आवासमध्ये भरण्यासाठी. आणि आत्तासुद्धा ते आम्हाला याही परिस्थितीत सांगते की तुम्ही ई आवासमध्येच फॉर्म भरा. पण ई आवासमध्ये जे फॉर्म भरले तर आम्हाला कुठेही टाकलं जाईल मुंबईमध्ये, तर मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही ई आवासमध्ये भरू शकत नाही. ई आवासमध्ये भरू शकत नाही कारण की अर्थात परत मुद्दा तोच होतो की जर बाहेर लागलं कुठे तर मुलांच्या शाळेचा वगैरे प्रश्न निर्माण होतो. की तुम्ही मला सांगा किती वर्ष मुलगा आहे मुलगी आहे? मुलगा आहे. काय नाव काय? समर्थ. किती वर्षांचा आहे? 11 महिने. 11 महिन्यांचा. याला घेऊन शिफ्ट व्हावं लागेल? नाही शिफ्ट व्हावे लागेल पण व्हायचं नाही. काय? मुलींची शाळा आहे त्यामुळे नाही. आणि लहान मुलाला घेऊन नाही होऊ शकत. पाऊस पण आहे. पाऊस पण आहे. हॉस्पिटल वगैरे इथं सगळं जवळ आहे, सगळ्या सोयी पण, त्यामुळं नाही होऊ शकत शिफ्टिंग लवकर. तू एकदम गंभीरतेने माझ्याकडे बघतोय. हो. अजून काही महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधू. काय अडचणी काय येतात? अडचणी सध्या तर अडचणी काही नाही आहेत आम्हाला. फक्त मुलांच्या शाळेसाठी आम्हाला थोडे दिवस पाहिजे आहेत आणि आम्हाला इथल्या इथंच कुठंतरी आमची सोय केली पाहिजे, बस एवढंच आमचं आहे. किती वर्ष राहता इकडे? मी झाले 22 ते 20 वर्ष झालं राहते. इमारतीची अवस्था आहे तशीच आहे, काही नाही आहे. थोडाफार प्रॉब्लेम आहे पण काय कामच करून नाही दिले तर. आज खूप वर्ष झालं कामच नाही काय करून, कलरसुद्धा दिला नाही. मला सांगा 2019ला स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं, तुम्हाला कुणालाही काहीच कळवलं नव्हतं? नव्हतं कळवलं, काही नव्हतं कळवलं, काहीच सांगितलं नव्हतं. तुम्हाला कधी सांगितलं? एप्रिलमध्ये सांगितलं. फेब्रुवारीमध्ये. हां, फेब्रुवारीमध्ये सांगितलं आम्हाला. तुम्ही किती वर्ष राहता इकडे? 20-22 वर्ष झालं राहतोय आम्ही. आता हे पूर्ण गळतीला आले, पडायला आले आणि त्यांनी अचानक नोटीस दिली. 2019मध्ये फक्त 3rd फ्लोअरला सांगितलं. त्या जर टायमाला त्यांनी दुरुस्ती वगैरे केली असती तर अशी परिस्थिती आली नसती. आणि आम्ही शाळेंमुळे कुठे लांब ठिकाणी पण नाही जाऊ शकत. बाकीच्या पोलीस लाईनींची पण हीच हालत आहे. तर आम्हाला फक्त पर्यायी व्यवस्था द्या एवढीच सरकारकडे निवेदन आहे आमचं. फक्त पर्याय व्यवस्था हवी. तुम्ही कधीपासून राहता इकडे? मला 10 वर्ष. थांबा बोला. 10 वर्ष झाले. मुलांच्या शाळेसाठीच दुसरं काय नाही. पावसाळ्यात पण करायचं जरा. हाय पाऊस आहे पण पर्याय व्यवस्था द्यायला पाहिजे दुसरं काय. कारण डोनेशन परत भरायची आमची कॅपॅसिटी नाही आणि मुलं कसं एकदमच दुसऱ्या शाळेत नाही जाऊ शकत. 10 वर्ष म्हणजे मुलं इकडेच शिकलेली आहेत? हो इकडेच शिकलेले. मुलांचा जन्म इथेच झालाय? हो इथेच झालेलं आहे. मग इथेच त्यांना शाळा जी आहे ती करायची. आपण अजून एक प्रश्न यांना विचारू, तो म्हणजे काही हे केलं होतं का, बजेट वगैरे सँक्शन केलं होतं का 2019ला? पण अर्थात तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं, पण आता तुम्हाला कळलंय का? बजेट मला वाटतं सँक्शनसाठी पाठवलं होतं, पण त्याचं पुढे काही झालं आम्हाला काहीच कल्पना दिली नाही आहे. पण हे तुम्हाला कधी कळलं? हे आम्हाला आत्ताच कळलं 19मध्ये, म्हणजे काय म्हणतात फेब्रुवारीमध्ये सगळं आम्हाला कळलेलं आहे. म्हणजे एकंदरीत हा जो सगळा प्रश्न झाला आहे, C2 मध्ये गेली आहे. C2 मध्ये जेव्हा इमारत जाते तेव्हा ती धोकादायक असते. तिचं नूतनीकरण किंवा तिचं काय म्हणतो आपण त्याला रिपेअरिंग वर्क जे असतं ते होऊ शकतं. C2 ची जी नोटीस असते त्याच्यानंतर. C2 ची नोटीस ही 2019ला आली होती, पण आत्ता तुम्हाला 2026 चालू आहे, 26ला कळत आहे. 26मध्ये आम्हाला कळलेलं आहे. 19 ते 26 काहीच तुम्हाला सांगितलं नाही, काहीच कल्पना नाही आहे. अजिबात कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाही. पण आता आम्ही जेव्हा PWDच्या ऑफिसला गेलेलो तर तिथे त्या कक्षा 8कडून आम्हाला असं कळण्यात आलं आहे की 2018-19मध्ये 44 लाख रुपये हे सँक्शन झालेले आहेत का, तर ते बिल्डिंगच्या रिपेअरिंगसाठी. पण 2019पासून आमच्या बिल्डिंगला कोणतेही डागडुजी करण्यात आलेली नाही आहे किंवा काहीच करण्यात आलेलं नाही आहे. आणि जर आता झालं असतं तर ही C1 मध्ये बिल्डिंग आलीच नसती असं. आता नोटीस पण लावली आहे, C1 ची नोटीस लावलेली आहे तिकडे. तर मग ते जे स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे 24-25ला झालं, तर त्याची तरी माहिती दिली होती का? त्याची माहिती नाही आहे. तर त्यावेळेला जे कोणी आले होते तर त्यांनी बायकांना असं संभ्रमात टाकलं होतं की आम्ही तुमची डागडुजी करून देणार आहोत, तर त्यामुळे तुम्ही आम्हाला फोटो द्या. आणि त्यामुळे ते बायकांनी फोटो दिलेले की हां इकडे गळतंय तिकडे गळतंय, पण त्याचा वापर त्यांनी C1 लावण्यासाठी लावला. ऑडिट हे फक्त कागदोपत्री झालेलं आहे. आम्हाला वाटत नाही, कारण की कोणी ऑडिट करायला आमच्या इथपर्यंत पोहोचलेलं नाही. फक्त ऑडिट हे कागदोपत्री झालेलं आहे, कोणी येऊन त्याचं ऑडिट केलेलं नाही आहे. सॅम्पलिंग वगैरे घेतलं होतं का? आठवतं तुम्हाला त्यावेळेला सॅम्पल वगैरे? नाही, काहीच नाही. म्हणून आले, दुरुस्ती म्हणून आले होते की आम्ही तुम्हाला दुरुस्त करून देणार आहोत असं दाखवून त्यांनी ते फोटो काढून घेऊन गेलेले आहे. ओके. कितवीत आहे? मी 10वीत आहे आता आणि माझे क्लासेस वगैरे सर्व इथेच आहेत. जर ह्याचं काय सांगितल्यानंतर मग आम्ही लोक कुठे जायचं?
माझी क्लास इथे लिबर्टी गार्डनला आहे, माझी शाळा ऑर्लेमला आहे. आता 10वीचा वर्ष आहे माझा. आता एक्झाम्स पण येतील माझे. एक महिन्यानंतर माझे युनिटचे एक्झाम्स आहेत. मग नंतर फेब्रुवारीमध्ये बोर्ड्स वगैरे असतील. मग त्याचं सर्व आता आम्ही लोक कसं करायचं आता. मग दुसरीकडे कुठे गेलं असं शाळा लांब पडेल हां, दुसऱ्या इथे जर गेलं तर शाळा मला लांब पडेल. ह्या आणि इथून मग आता ॲडमिशन पण मिळणार नाही. हां, ते आता 10th म्हणून आता कुठे ॲडमिशन पण मला मिळणार नाही. अभ्यास करतो का? हो. पण पहिलं सध्या ही अवस्था आहे या सर्व नागरिकांची, या सर्व रहिवाशांची. 2019ला इथे स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. C2 मध्ये ही इमारत जी आहे ती गेली होती. C2 म्हणजे धोकादायक इमारत जिची दुरुस्ती होऊ शकते. पण त्या काळात काहीच आपण पाहतोय कोणत्या प्रकारची दुरुस्ती या ठिकाणी झाली ना. आपल्याला गॅलरी इथे दिसते. ही गॅलरी पूर्ण जी आहे भिंत ती त्याला तडा गेलेला आहे. आतले RCCचं काम आपल्याला खूप क्लिअरली दिसते. प्लास्टर बाहेरचं पडलेलं आहे. त्यानंतर 2024-25 साली पुन्हा एकदा या इमारतीचं ऑडिट करण्यात आलं, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि तेव्हा ही इमारत जी आहे ती C1 मध्ये गेली. त्याच्यामुळे C2चं नोटिफिकेशन आल्यानंतरही दुरुस्ती होत नाही आणि इमारत C1 मध्ये जाते. आणि हा सगळा प्रकार जो आहे, जसं हे सगळे रहिवासी सांगतायत तसा अंधारात ठेवण्यात आला का असा प्रश्न ते निर्माण होतो. कारण की कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन जे आहे त्या रहिवाशांना रहिवाशांसोबत खर्च झालेलं नाही आहे. त्यांना 2026च्या फेब्रुवारीमध्ये एक नोटीस येते की 2019मध्ये जे स्ट्रक्चरल ऑडिट झालं त्याच्या आधारेही आम्ही तुम्हाला नोटीस पाठवतो. नोटीस कोण पाठवतो तर मालाड पोलीस स्टेशनचे सिनियर असतात ते नोटीस पाठवतात की ही जी इमारत आहे ही धोकादायक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जी इमारत आहे आपली घरं जी आहेत ती रिकामी करावी लागतील अशी नोटीस त्यांना येते. 6-7 वर्षांचा एक काळ जातो, कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन केलं जात नाही आणि अचानक ही नोटीस येते. यांना आता सध्या प्रश्न पडला आहे की आम्ही नेमकं आता जायचं कुठे. आणि हा एकाचा विषय नाही आहे, हा अनेक कुटुंबांचा विषय आहे. एका कुटुंबात 4 जण जरी आपण पकडली तर शेकडो जणांचा हा विषय आहे. मुलांच्या शाळा असतात. आताची परिस्थिती अशी की शाळेत कोणत्या टाकायचं, डोनेशन्स भरावे लागतात. अनेक प्रश्न या संपूर्ण या सर्व लोकांच्या मनामध्ये सध्या आहेत. तर नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे काय होतं आहे हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण एक मात्र नक्की की जे पोलीस न घाबरता किंवा न जीवाची पर्वा न करता सेवा देतात त्यांच्या वाट्याला सध्या परिस्थिती अशी आलेली आहे की कुणी घर देतं का घर असं ते सध्या दारोदारी जाऊन विचारत आहेत. सध्या मी आहे मालाडच्या पोलीस वसाहतीमध्ये. एकंदरीत या दोन्ही इमारतींचं जर आपण चित्र पाहिलं तर हे असं इथे हे सगळं चित्र आहे. कुठे प्लास्टर पडलं आहे, कुठे तडे गेलेले आहेत भिंतींना, कुठे इथपर्यंत प्लास्टर पडलं आहे की आतलं RCC काम आहे ते दिसतं. एकंदरीत या इमारती ज्या जीर्ण झाल्या, जीर्ण नाही तर 2019 साली या इमारती C2 कॅटेगरीमध्ये होत्या आणि आत्ता या दोन्ही इमारती ज्या आहेत त्या C1 कॅटेगरीमध्ये आहेत. नेमका इकडचा विषय काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण की इकडच्या रहिवाशांना ज्या आहेत त्या नोटिसा आलेल्या आहेत की घरं रिकामी करा. या संपूर्ण प्रकरणाचा जे पाठपुरावा करतात सातत्याने ते स्वतः रितेशजी आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे मुंबई अध्यक्ष ते आहेत. सर, नेमका विषय काय टेक्निकली समजावून सांगा. टेक्निकली विषय हाच आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्यावेळी ह्या इमारती C2 झाल्या तेव्हा गृह विभागामाध्यमातून त्यांना फंड देखील आला. 44 लाख रुपये देखील आले. परंतु त्यावेळी ह्यांनी दुरुस्ती व डागडुजी ह्या पोलीस वसाहतीची केली नाही. तुम्ही बघा काही कशा पद्धतीने सगळं हे आहे. आणि आमची एकच मत आहे की बाबा तुम्ही जर ह्या गृह विभागाने जर सार्वजनिक बांधकाम विभागाला जर पैसे दिलेले 44 लाख रुपये मग ते का केले नाही. मग त्यांनी जर नाही केले त्याच्यामुळे 4-5 वर्षाचा कालावधी गेला. त्या कालावधीनंतर मग या सर्व इमारती आहेत या सर्व धोकादायक श्रेणीमध्ये गेल्या. मग याच्यासाठी जबाबदार कोण. तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे का 44 लाखांचं. आहे. आम्ही गृह विभागाच्या इमारत 8 कक्षा 8 इमारत शाखेशी संपर्क केला. किरण वंजाळकर म्हणून तिकडचे अधिकारी आहेत. त्यांनी आम्हाला या पत्राद्वारे माहिती दिली आहे की बघा 44 लाख रुपयाचा निधी त्यांनी 2020ला दिलेला. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे त्यांनी लक्षच दिलं नाही इमारतीकडे. त्याच्यामुळे आज ही आपल्या पोलीस परिवारावरती आज कोणी घर देतं का घर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडे देखील आम्ही निवेदन दिलेले आहे. गेल्या मंगळवारी आम्ही CPंना देखील भेटलो. ॲडिशनल कमिशनर इथले जे आहेत शशिकुमार मीना त्यांच्याशी भेटलो. पुरुषोत्तम कराडकर साहेब यांना पण भेटलो. इकडचे DCP सर्वांकडे विषय आम्ही आग्रहाने सर्व ठेवलेला आहे. आणि ही अति धोकादायक जी इमारत आहे त्याची आता तर दुरुस्ती तर होऊ शकत नाही परंतु त्यांना पर्यायी जागा तर द्या. तर आमच्या महाराष्ट्र पोलीस बल संघटनेमार्फत आम्ही एवढीच विनंती करतो आहे की मालाड पश्चिम परिसरामध्ये असणाऱ्या BMC पोलीस विभाग किंवा PWD या विभागाअंतर्गत ज्या निवासस्थानं रिकामे आहेत
त्या तुम्ही यांना तात्पुरत्या स्वरूपात शिफ्टिंग घ्या, नंतर मग बघू बाकीचं कसं काय ते. बरं, आता मला सांगा की 2019ला हे म्हणतात की यांना C2चं स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं. रहिवाशांना अंधारात ठेवलं का? कारण की रहिवासी असं म्हणतात की आम्हाला कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशनच आमच्यासोबत झालं नव्हतं. सरळ आम्हाला फेब्रुवारीमध्ये नोटीस आली. नोटीस पण कशी आली? 2019च्या त्या स्ट्रक्चर ऑडिटच्या आधारे ती नोटीस आलेली आहे. कसं आहे, C2 झाला, C2 करणं किंवा C2 वगैरे हे सर्व होणं, हे सर्व आपले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंडर सर्व पोलीस वसाहत आहेत मुंबईतल्या. तर आता हे C2 झाल्यानंतर सर्वात पहिली जिम्मेदारी तर सार्वजनिक बांधकाम विभागाची एक, त्याची डागडुजी करणं किंवा त्याची दुरुस्ती करणं. फंड आलेला असतानाही मग ते 44 लाख रुपये गेले कुठे? पोलिसांना का अंधारात ठेवलं गेलं? आणि पोलिसांच्या जीवाशी खेळणं आज जनतेचा असू दे किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कोणत्याही वैयक्तिक माणसाला देखील पोलिसांची गरज लागते, संरक्षण लागतं. मग आज आपला पोलीस परिवारच अशा पद्धतीने जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, मग ह्याला कारणीभूत कोण? बरोबर. असा सवाल आम्ही संघटनेमार्फत करतोय. बरं, आता मला सांगा, इथे आपण 2019ची नोटीस आपल्याला माहिती आहे की C2ची होती. लोकेश एक मिनटं, इथे आपण एक बॅनर बघतोय, C1 लिहिलेलं आहे. तुमच्याकडे पण एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये C1 लिहिलेलं आहे. तर C2चं C1 कधी झालं आणि ते का झालं असं वाटतं? C2चं C1 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे त्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केला, पोलीस विभागाकडे दुर्लक्ष केलं, वसाहतींकडे दुर्लक्ष केलं. आणि कसं आहे, C2 जेव्हा होतं तेव्हा दुरुस्ती आणि डागडुजीसाठी प्रस्ताव दिलेला, सार्वजनिक बांधकामाला पैसे पण आले. आणि पैसे आल्यानंतर 2020 ते 26पर्यंत कायच काम झालेलं नाही. म्हणजे साधं म्हणजे कोण येऊन बघायला पण नाही इथे की काय चालू आहे. मग अचानकपणे 24-25ला स्ट्रक्चर ऑडिट केलं आणि C1मध्ये कॅटेगरीमध्ये त्यांनी केली. तर अशा पद्धतीने पोलीस परिवाराला पण वेटीस धरण्याचं काम, जीव मुठीत घेऊन राहते तो आमचे पोलीस परिवार. जाणार कुठे? लक्ष कोण देणार? आणि 8 कोटींचा पण एक मुद्दा, 8 कोटी पण मागितले होते की सँक्शन झाले असं पण काहीतरी? हां, 8 कोटी मागितलेले, 8 कोटीच्या बदली 44 लाख रुपये दिले ना. तर गृह विभागामार्फत आम्ही किरण वंजारकरांना भेटलो कक्षा 8ला. तर त्यांचं मत आहे की बाबा आम्ही जे 44 लाख रुपये पहिले दिलेले त्याचंच त्यांनी काय आम्हाला उत्तर दिलेलं नाही की तुम्ही काय केलं, हिशोब दिला नाही की बाबा त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलंच नाही की बाबा आम्ही हे केलं, आम्हाला पैसे द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, असं त्यांचं मत आहे गृह विभागाचं. मग हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाला पण तुम्ही प्रश्न विचारा मीडियानी की बाबा का नाही तुम्ही हे केलं. आज रक्षण करणाराच आज धोकादायक इमारतीत राहतोय. मग आपल्या सर्वसामान्य माणसांचं काय? सध्या तुम्ही प्रकरण कुठपर्यंत नेलं, काय लेटेस्ट अपडेट काय? प्रकरण हे पूर्णपणे CM साहेबांच्या कानावर गेलेलं आहे आणि CPपासून ॲडिशनल CP, DCP, इकडचे स्थानिक मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्वांना हे प्रकरण माहीत आहे. आमची एवढीच मागणी आहे गृह विभागाला, मुख्यमंत्र्यांना आणि CPंना की यांना लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपाची घरं द्या. अन्यथा इथे एखादी अप्रिय घटना घडेल, त्यानंतर तुम्ही 5 ते 10 लाख रुपये देईल, ते काय मायने नाही राखत आहेत. पण आता कशा परिस्थितीमध्ये आम्ही राहतोय याचं थोडंसं गांभीर्य लक्षात घेऊन, अति धोकादायक इमारतीमध्ये आम्ही राहतोय याचं थोडं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने किंवा शासनाने लवकरात लवकर यांना पर्यायी व्यवस्था याच परिसरामध्ये मालाडमध्ये करून द्यावी, ही आमची मागणी आहे. आपल्यासोबत रितेश जी होते, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे मुंबई अध्यक्ष. एकंदरीत त्यांनी हा संपूर्ण विषय जो आहे तो लावून धरलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून खरं ते फॉलोअप करतायत. पोलीस जे रहिवासी आहेत त्यांची असेल किंवा संघटनेची असेल, एकच मागणी आहे की लवकरात लवकर एक दुसरा पर्याय द्या. आणि पर्याय लांबचा देऊ नका, जवळचा द्या. त्याच्यामुळे जे रहिवासी आहेत त्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्यांना याच कुठल्या तरी परिसरामध्ये जे आहेत ती नवीन घरं हवी आहेत किंवा एक त्यांचं पुनर्वसन करावं अशी त्यांची सर्वांची इच्छा आहे. त्याच्यामुळे संपूर्ण प्रकरणात आता बांधकाम विभाग काय आपली भूमिका मांडतंय किंवा गृह विभाग काय आपली भूमिका मांडतंय हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार. व्हिडिओ जर्नलिस्ट निसार यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.